मागील वर्षभरांपासून चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासोबतच याच आरक्षणाचे आता प्रणेते म्हणता येईल किंवा हेच आरक्षण या आरक्षणासाठी ज्यांनी लढा उभा केला त्याच मनोज जरांगे आता घराघरात दिसू लागले। आरक्षणामुळे घराघरात पोहोचले, मात्र गणपतीच्या देखाव्यांमध्येही ते दिसू लागतायत। पुण्यातल्या गुरुवार पेठेतील चौहान कुटुंबियांनी हा गणपती समोर देखावा साकारला आहे। त्यांचं जे आमरण उपोषण होतं अंतरवाली सराटीमधलं, जिथनं त्यांच्या लढ्याला सुरुवात झाली, उपोषणाला सुरुवात झाली आणि अनेक महाराष्ट्रातले मराठे सगळे आक्रमक आपल्याला बघायला मिळाले, त्याचा हे सुंदर देखावा आपल्याला तयार केलेला बघायला मिळतोय। त्यासोबतच त्यांनी ज्या काही रॅलीज केल्या, अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांचे दौरे झाले, ते सगळे रॅली आपल्याला बघायला मिळते। विविध गाड्या त्यांच्या जशा पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं, जेवढ्या जल्लोषात मराठा बांधवांकडनं त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्याची प्रतिकृती अक्षरशः सुंदर प्रकारे सुबक प्रकारे या चौहान कुटुंबियांनी घरात साकारली आहे। आणि मनोज जरांगेंच्या प्रती असलेलं प्रेम, त्यांच्या प्रती असलेला आदर देखील त्यांनी यातून सिद्ध केलाय। मराठ्यांच्या लढ्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या, ज्या सभा ऐतिहासिक ठरल्या आणि ज्या सभांवरून त्यांनी सरकारला धारेवर देखील धरलं, त्याच सभेचं देखील प्रतिकृती त्यांनी साकारली आहे। अर्थात बघितलं तर या मागे जे काही सगळी ही तुम्हाला देखावा दिसतोय, ही छोटीशी का होईना पण एक समाजाला एक सामाजिक संदेश देणारा आणि मराठा आरक्षणासाठी लढणारी ही प्रतिकृती जी दिसते आहे ती चौहान कुटुंबियांनी साकारली आहे। चौहान दादा माझ्यासोबत आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे लढले आणि त्यांना आज तुम्ही घरातच घेऊन आले, थेट बाप्पाच्या चरणी म्हणण्यापेक्षा किंवा बाप्पांच्या देखाव्यात। किती दिवस लागले हे सगळं करायला आणि का यावेळेस मनोज जरांगेच तुम्हाला वाटलं की आपण असा देखावा साकारावा? देखावा करण्यासाठी 10 ते 15 ते 20 दिवस लागले आणि गेले कित्येक दिवस आरक्षणावर न्याय मागत आहे। मी स्वतः मराठी बांधव आहे। गेले कित्येक दिवस आपले जरांगे पाटील न्याय मागत आहे, तरी काय न्याय अजून भेटलेला नाही। तरी गणपतीच्या ह्याच्याने गणपतीच्या आशीर्वादाने न्याय मिळावा यासाठी लोकांना बघायला मिळावं। प्रत्येक प्रतिकृती सादर दाखवलेली आहे, त्यात उपोषण दाखवले, रॅली दाखवली, त्यात सभा दाखवली। तुम्ही जरांगेंच्या एखाद्या सभेत सहभागी झाला होतात का? किंवा पुण्यात पण त्यांचे काही सभा झाल्या आरक्षणासाठी, त्याच्यात तुम्ही गेला होतात का? त्यांना बघून तुम्हाला काय वाटलं? त्यांना म्हणजे मी स्वतः सारसबाग पाशी त्यांची रॅली आली होती, सारसबाग ते डेक्कनपर्यंत, तर तिथं मी स्वतः सहभागी झालो होतो रॅलीमध्ये। स्वतः आम्ही तिथं सगळे म्हणजे आमचे कुटुंब तिथं सहभागी होते। आपण बघितलं तर मनोज जरांगेंनी मागील 1.5 वर्षांपासून सरकारला धारेवर धरलंय। आरक्षणाचा मुद्दा त्यांनी जोर धरून त्यांनी चालवला, त्याच्यानंतर तोच देखावा यांनी या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलाय। अत्यंत सुंदर सुबक पद्धतीनं बारकावे राखून, म्हणजे छोटे छोटे एक मराठा लाख मराठा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या हातात असलेले भगवे झेंडे असू देत, इकडे वेगवेगळ्या त्यांच्या ताफात असलेल्या सगळ्या गाड्या त्यांनी दाखवल्या आहे। आरक्षण या सगळ्या मुद्द्यांना घेऊन, या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी एक छान सुंदरचा देखावा गणपती बाप्पांच्या चरणी हा सगळा मांडला आहे। आणि अर्थातच आम्हाला आरक्षण मिळू दे हीच एक प्रार्थना त्यांनी गणपती बाप्पासमोर सुद्धा केली आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।